म्हणते ना घेतल्या मग आपण आलो आहे लंचला परत आणि पूर्ण लोणावळ्यात चक्कर मारला. लोणावळ्यामध्ये खूप ट्रॅफिक कारण आजचा फ्रायडे आहे आणि 27 डिसेंबर सगळीकडे न्यू इयरची तयारी आणि गर्दी. मग हे जे हॉटेल आहे ते आम्ही नेहमी येता जाताना बघतो पण इथे कधी थांबलो नाही आणि आज फायनली आम्ही इथे थांबलो आहे. पाली विलेज खूप सुंदर इंटेरियर, खूप सुंदर आहे, सिटिंग अरेंजमेंट, व्ह्यूज खूप छान आहे. आता बघूया फूड क्वालिटी कशी आहे आणि काय. ऐकायला पाहिजे. मॉइश्चर पकडते ना मीठ म्हणून. तांदूळ येते. In that sense, she is okay. एकदम slim. आणि बिअर पिऊन त्याला थंडी लागते आणि ब्लँकेट घेऊन बसतो. मागे आकाश एवढं छान दिसत आहे. तरच आहे. आता कसं आहे, एक एक बिअर चढली तर छान दिसते. पण व्हिडिओ दिसतंय ना माझ्या डोळ्यांनी. कॅमेराच्या पक्षीला बरं सकाळी तर मग आली यार. तू काय त्याला करायचं नव्हतं. जरूर लफडी झाली होती मागे, त्यामुळे त्यानं सगळे अकाउंट त्याचे डिलीट केले. मला माहिती आहे तो इन्स्टाले नाही. म्हणजे 7 नंबर असेल त्यांचं जास्त. 7 नंबर आहे. तिथे त्या शिवलिंगावर वरून पाणी पडतं जे आता सध्या बंद आहे. आधीच्या क्लिप्स मध्ये मे बी तुम्हाला बघायला मिळेल पण ते इतक्या जवळ नव्हतं. खूप सुंदर रिसॉर्ट आहे. रिसॉर्ट नाही आहे, रेस्टॉरंटच आहे. खूप सुंदर आहे. क्रिसमस ट्री. तेरी क्रिसमस आहे का? आज तो संडे है, मैंने नाश्ता मंगाया है. आज तो संडे है, चिकन बनाएंगे. मिसळ अँड साबुदाणा खिचडी. छान सुक्क चिकन बनवलंय मी आज. ह्याच्यात मस्त मी राईस मिक्स करणार आणि ग्रेव्हीवालं चिकन. वाह वाह. आज मी तेरे नाम झाली आहे. And here's what, bro. What happened, bro? We're going to have nashta, breakfast. What's up? आजची आहे 30th, उद्या आहे 31st. तर आज उद्या मी काही लोड नाही घेणार आहे. जे खायचं आहे
जे नाही खायचंय ते सगळं करून घेणार आहे. तर आम्ही चाललोय गरम गरम वडापाव खायला आणि गोल भाजी. What's it, bro? हे बाय कुछ बोलना चाहते हो कि तुम्हारी बोलती बंद हो चुकी है? सांगता का? खा म्हटलं, थांबू नको. आज आपण काय करतोय तर आता भेंडी धुतली, तिला सुकवतोय, मग ती कट करणार कारण आज आपल्याला भेंडीची भाजी करायची आहे. ही बघा इकडे मेथी आणि कोथिंबीर तशीच पडून आहे. मेथी मला खायला आवडते पण आता पहिले त्याला का तोडावं लागेल, मग क्लीन करावं लागेल. ही जी झंझट आहे ना ह्या हिरव्या भाज्यांची, यू नो दॅट. हॅलो, तर आज आहे 31 डिसेंबर आणि मागच्या 31 डिसेंबरला मी एकटीच होती आणि मी घरातच एकटंच छान सेलिब्रेट केलं होतं. मला काय जास्त म्हणजे आता मी त्या याच्यात नाहीये की पार्टीला जायचं आणि बाहेर जायचं, मला घरामध्ये जास्ती छान वाटतं. तर यावेळेस मी ठरवलं होतं की यावेळेस पण मी घरीच करणार, माझा भाऊ पण आहे सोबत. तर मग मी विचार केला की छानपैकी मस्त सकाळचा एक छान हेवी नाश्ता करायचा. नाश्ता झाला की थोड्या वेळाने 10:30, 11, 12 वाजतापासून थोडंसं बसायचं, मस्त पार्टी करायची, गाणी वाणी एन्जॉय करायची आणि संध्याकाळी छान शेकोटी करून रात्री 9, 9:30, 10 वाजेपर्यंत आपलं छान झोपून जायचं. पण प्री प्लॅनिंग केलेली कधीतरी सक्सेस होते का? आणि मला तर सांगितलंच आहे की प्री प्लॅन करू नकोस म्हणून. तर तेच आता माझा मूड खूपच ऑफ झालेला आहे कारण मला 10, 10:30ला सुरू करायचं होतं आणि आता 1:30 वाजलाय आणि मला खूप बेकार भूक लागली आहे. मला खूप जास्त चिडचिड होते. मी छान मस्त विचार केला होता की बढिया चिकन बनवणार, छान राईस बनवणार आणि चकना आयटम्स काय काय विचार केले होते. पण माहिती हा प्लॅन का बरं फिसकटला? कारण माझे फ्रेंड्स आले आहेत, त्यांना माझ्यासोबत 31 सेलिब्रेट करायचं आहे. मी मस्त स्वप्न सजवत होते की मी एकटी म्हणजे माझ्या घरातली लोक, आम्ही घरात जेवढे आहोत तेवढे छानपैकी मस्त दुपारभर दिवसभर. मला दुपारी पार्टी करायला जास्ती आवडतं रात्रीपेक्षा. तर म्हटलं छान दुपारी एन्जॉय करायचा, संध्याकाळपर्यंत सगळं चिल होऊन जातं, रात्री बढिया एक शेकोटी करायची आणि असा प्रोग्राम संपवायचा. आणि उद्याचं पण काय काय ठरवलेलं, पण युनिवर्स कुठे काय त्याच्या जे मनात असतं तेच होऊ देतं. आणि बघा कसं असतं, मागच्या वर्षी आता मला सर्वांसोबत सेलिब्रेट करायचं होतं, त्यामुळे मी माझ्या एक फ्रेंडला कॉल करून विचारत होती की 31चा काय प्लॅन आहे, इकडे येणार का, इकडे सेलिब्रेट करूया आपण सगळे किंवा एखादी फॅमिली व्हॉटेव्हर. आणि यावेळेस मला तसं काहीच नको होतं, तर यावेळेस सगळे लोक अवेलेबल आहे. आणि जेव्हा मला सर्वांसोबत सेलिब्रेट करायचं असतं तेव्हा कोणीच अवेलेबल नसतं. मैं ये समझती हूँ कि मैं एक आर्टिस्ट हूँ, लेकिन सुपरस्टार बनने के लिए आपकी मंजिल, आपका रास्ता मंजिल तक पहुंचने के लिए बहुत आसान था या मुश्किल था? काफी साल तक मुझे तो, क्योंकि मेरे साथ ऐसे ही हुआ कि ओवरनाइट मैं स्टार बन गई थी. तो डान्स पाहू दे मला, डान्स. काय काय म्हटलं का तू? डान्स हे फॉरेनच आहे. पुणे मुंबईला शूटिंग व्हायचं सर्व. वेट एन्जॉय नाही तो कोणता ऍसल वर्ड. तरी कुठल्या लोकांना जमतंय, कुठल्या लोकांना नाही जमतंय, जायचं कुठल्या थोडं सिम्पल पेपर ना. आतापेक्षा पहिलेच लक्ष बहके कदम. अरे मग ते कपडे देव नाही. तू तिच्या लेवल गाईस
मी खूप वैतागली आहे कारण माझ्या डोक्यामध्ये खूप विचार आलेत अबाउट गर्ल्स फ्रेंडशिप आणि बॉईज फ्रेंडशिप. आता यावर कायच एक्सप्लेन करावं, त्यामुळे मी खाली आली आहे जुई सोबत. आपण जुईला वॉकला आणलंय. चला जू, चल. जस्ट टू अवॉइड द फॅक्ट की बॉईज फ्रेंडशिप इज मच मोर स्ट्रॉंगर अँड वॉट एवर इट इज you are seeing this than our girls friendship. That's it. Guys, I'm so much tired because of this creature. इसने मेरे को बहुत भगाया है. Look at the sky. So pretty. And now this, yes. वास्ते तुझको सुनाता. जुई ने भी बहुत ज़्यादा मार खाया, इसलिए वो कोने में बैठी है. हमारे हैप्पी सॉन्ग्स एंड पैन इज हिटिंग अप बिकॉज आई एम मेकिंग मैगी. आई हैव बिरयानी पण मॅगी खाणार आहे मी विथ चीज गाइज, विथ चीज. सूपी मॅगी नूडल्स अँड cheesy soupy Maggi noodles and the songs. And there is that girl, she's punished. Yes, सिंगम चालू आहे. हिमांशू टीव्हीवर सिंगम बघतोय आणि मी थोडंसं मेकअप केलं आहे कारण की आपले प्रॉडक्ट्स वाया जातात आहे, एक्सपायर होत आहे. मी चालली आहे बाहेर, तर म्हटलं की थोडंसं करावं. दिसतंय व्लॉग चालू आहे ना माझा. गाईज, तळेगावमध्ये मॅकडी ओपन झालंय आणि आज मी ऑर्डर केलेला आहे. आणि आम्ही बघतो स्टाईल टाइमपास. नाही तर मला कोकोच आवडते मॅकडी. आम्ही पाणीपुरी खायला आलो होतो आणि चायनीज पार्सल घेतलंय. दिसतोय छान धुवा गर्दी. हे आहे मंचुरियन नूडल्स आणि खूप यम्मी आणि टेस्टी झाले आहेत. दिस इज चिकन ट्रिपल शेजवान राईस. हा पण खूप छान आहे, सोबत थोडंसं कोक. हिमांशु ने कुछ नया बनाया है. द नेम ऑफ द डिश इज ऑस्ट्रेलियन एग्स. वाओ, लुकिंग सो टेम्पटिंग. चलो फिर इसको खाते हैं. मुझे टुकड़े करना. तर हा व्लॉग आपण आता इथेच संपूया. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.